हॅलो एव्हरीवन, द होम स्पेशल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज परत एकदा आपण आईस केकची रेसिपी घेऊन आलो आहोत। तर केक बेस कसा बेक करायचा हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहे। आपल्या चॅनलवर आपले आईस केकचे आणि प्लेन केकचे बरेच व्हिडिओ आहे, एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा। तर ही रेसिपी सांगता मी तुम्हाला बरेचशा टिप्स इथे सांगणार आहे। तर पहिली टिप, जेव्हा आपण केक बेस हा कट करतो तेव्हा अगदी इव्हनली म्हणजे एकसारखा हा बेसचे लेयर कसे कट करायचे यासाठी ही टिप म्हणजे मी इथे दोऱ्याचा वापर केला आहे। सगळ्यात आधी काय केलं, मी चाकूनी सगळ्या साइडनी खाच पाडून घेतलेली आहे, मार्किंग करून घेतलेली आहे या बेसला। त्यानंतर असं अलगदपणे दोरा सगळ्या साइडनी आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि दोरा घातल्यानंतर आपल्याला अपोजिट डायरेक्शनला तो दोरा ओढून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, आपला जो केक आहे त्याचे लेयर अगदी एकसारखे होतात। बघा, कुठेही जास्त चुरा झालेला नाही आहे, क्रम्स जास्त पडलेले नाही आहे आणि अशी परफेक्ट लेयर आपल्याला एकसारखा कट झालेला दिसतो। बेसिकली हे कटिंग थोडं अवघड जातं जेव्हा आपण चाकूचा वापर करतो तेव्हा। बघा किती छान स्पॉन्ज तयार झालेला आहे। या आधीच्याही माझ्या व्हिडिओमध्ये मी स्पॉन्जची पूर्ण रेसिपी तुम्हाला दिलेली आहे। तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे की पहिला जो लेयर आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे आणि यावर शुगर सिरप घालून घ्यायचा आहे। तर शुगर सिरप घातल्यानंतर आपण यावरती जी व्हिप क्रीम आपण बीट केलेली आहे ती लावून घ्यायची आहे। मी हा केक घरी खाण्यासाठी करत आहे, तर मला थोडं कमीत कमी इथे क्रीम वापरायची आहे। जी व्हिप क्रीम मला खूप जास्त वापर करायचा नाही आहे, तर मी थोडंसं आजच्या केकला कमी व्हिप क्रीम लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातच त्यामध्ये फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर लेयर कट करायची टिप तुम्हाला सांगितली आहे। तर आज मी पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहे। तर अशा प्रकारे पायनॅपल क्रश आपल्याला मिळतो दुकानामध्ये किंवा जिथं बेकरीचं सामान मिळतं, जे रॉ मटेरियल केकचं मिळतं, तर त्या दुकानामध्ये पण तुम्हाला हा क्रश इझिली अवेलेबल होईल। वेगवेगळे प्रकारचे क्रश येतात, पायनॅपलचा किंवा स्ट्रॉबेरीचा, ब्लूबेरीचा, कुठलाही आपल्या आवडीनुसार कुठलाही क्रश घ्यायचा आणि प्रत्येक लेयरमध्ये आपल्याला क्रश इथं लावायचा आहे। तर मी इथे शुगर सिरप अप्लाय केल्याच्या नंतर व्हिप क्रीम अप्लाय केली आहे, ती एकसारखी करून घेतली। त्यानंतर मग आता काय केलं, हे पायनॅपल फ्लेवरचं जे पायनॅपल क्रश आहे ते आपण इथं वापरलं आहे। आता सेकंड लेयरला पण आपण काय करायचं, इथे सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे। सेकंड लेयरला इथे मी शुगर सिरप लावून घेत आहे। तर हे शुगर सिरप कसं बनवायचं, तर मी इथे पाऊण वाटी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा पिठी साखर घातली आहे आणि 2 थेंब त्याच्यामध्ये पायनॅपल इसेन्स घातला आहे। ठीक आहे, पायनॅपल इसेन्स नाही घातला तरी चालेल, कारण इथे आपण क्रश वापरतच आहोत। तर तुमची इच्छा, जर तुम्हाला यामध्ये जर पायनॅपल इसेन्स ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकतात किंवा क्रशनीसुद्धा तो फ्लेवर येतोच पायनॅपलचा। तर सेकंड लेयरवरती पण शुगर सिरप अप्लाय केल्याच्या नंतर इथे मी आयसिंग करून घेत आहे। जी व्हिप क्रीम होती ती लावून घेतली एकसारखी, त्यानंतर परत इथे पायनॅपल क्रश घातलेला आहे। जेव्हा आपण इथे शुगर सिरप अप्लाय करतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात खालचा जो लेयर आहे तिथे शुगर सिरप अप्लाय करताना खूप जास्त घालायचं नाही आहे। त्याच्यानंतर सेकंड लेयरवरती जरा पहिल्या लेयरपेक्षा जास्त शुगर सिरप आपल्याला घालायचं आहे आणि जेव्हा आपण तिसऱ्या लेयरवरती शुगर सिरप घालणार आहोत तेव्हा जरा जास्त घालायचं। तर तिसऱ्या लेयरचा जो वरचा भाग आहे तो थोडासा मी काढून घेतला आहे आणि तिसरा लेयर यावरती ठेवून आता हा जो वरचा जो लेयर आहे त्याच्यावरती शुगर सिरप आपण थोडं जास्त घालणार आहोत, कारण ते खालपर्यंत जाणार म्हणून आपण जो खालचा लेयर होता तिथे कमी घातलं होतं। तर स्पेशली जे कडेला वगैरे आपल्याला शुगर सिरप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता मी यावरती क्रीम लावून घेते। तर व्हिप क्रीम सगळीकडे एकसारखी मी पसरून घेते। मी ह्या केकसाठी कमीत कमी व्हिप क्रीम वापरण्याचा प्रयत्न करत आहे। तर सगळ्यात आधी आपण क्रम कोटिंग करून घेऊयात। क्रम कोटिंग म्हणजे काय, जे बारीक बारीक कण येतात ना ते ह्या क्रीममध्ये मिक्स होऊ नये म्हणून एक लेयर प्रॉपर आपल्याला द्यायचा आहे, व्यवस्थित सगळीकडून कव्हर करायचा आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1.5 ते 2 तासासाठी। हा जो क्रम कोटिंग झाल्यानंतरचा केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। तर 1.5-2 तासानंतर मी काढला हा केक, म्हणजे आधीची जी व्हिप क्रीम आहे ना ती व्यवस्थित सेट झालेली आहे
आणि आता परत फायनल फिनिशिंगसाठी मी इथे व्हिप क्रीम लावून घेत आहे। आता जी फायनल फिनिशिंग असणार आहे ती आपल्याला एकसारखी करायची आहे। तर परत इथे व्हिप क्रीम व्यवस्थित मी सगळीकडून लावून घेत आहे। बघा अशा पद्धतीने जे बेकरी मटेरियल किंवा केकचे जे मटेरियल जे मिळतं ना ज्या दुकानामध्ये, तिथे असं स्क्रॅपर पण मिळतं। तर ह्या स्क्रॅपरच्या मदतीने आपण अशी डिझाईन काढून घेऊ शकतो बघा। आणि आता उरलेल्या क्रीमच्या मदतीने मी इथे डिझाईन करून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्या चॅनलवर आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आईस केकचे, आणि आता व्हॅलेंटाईन ही लवकरच येणार आहे। तर व्हॅलेंटाईन डेसाठी एक स्पेशल केक मी बनवलेला होता, तर तो अपलोड केलेलाच आहे चॅनलवरती। तो एकदा जाऊन तुम्ही विजिट करा। चॉकलेट गनाश केक पण आहे, त्याच्यात पण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे। तर इथे येलो कलरनी पण मी डिझाईन करून घेतली आहे, तर त्याचं शूटिंग थोडं मिस झालं आहे। त्यानंतर नूर N1 हे नोझल वापरून मी इथं रोजेट काढून घेतले आहे बघा। अशा पद्धतीने आपण रोज काढून घेऊ शकतो। तर हा केक मी तुम्हाला 2 डिझाईनमध्ये दाखवणार आहे ॲक्च्युली। तर हे रोज काढून घेतल्यानंतर जर आपल्याला आवडत असेल तर तुम्ही हा केक अशाच पद्धतीने एवढ्याच डिझाईनवरती ठेवू शकतात। फार जास्त तुम्हाला डिझाईन करायचं नसेल तर अशा पद्धतीने रोजेट काढून घेऊन त्यानंतर हे जे बॉल्स येतात आपल्याला डेकोरेशनचे, तर ते आपण यावर लावून घेतो बघा। तुम्हाला जास्त काही करायचं नसेल, सिंपल केक हवा असेल तर तुम्ही इथपर्यंत स्टॉप करू शकतात। किंवा ह्याच केकला अजून एक वेगळं लुक मी देण्यासाठी, जसं की मुलांना चॉकलेट आवडतं जास्त, तर ह्या केकवरती जर मी चॉकलेटचं डेकोरेशन केलं तर ते वेगळी डिझाईन होईल। तर म्हणून मी जो लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवर चॉकलेट गार्निशिंगचा, तर तेव्हाचे काही गार्निशिंग माझ्याकडे शिल्लक आहे आणि मुलांना चॉकलेट तर आवडतंच, म्हणून मी आता काय करणार आहे ह्याच केकवरती ते गार्निशिंग डेकोरेट करणार आहे बघा अशा पद्धतीने। तर हे गार्निशिंग घरच्या घरी कसे बनवायचे याचा व्हिडिओ जस्ट या व्हिडिओच्या आधीच अपलोड केलेला आहे चॅनलवर, बघा तुम्ही या व्हिडिओची रेसिपी। हे चॉकलेटचे छान छान आकार कसे करायचे आहे घरच्या घरी, खूप छान वाटतात ते आणि कमी वेळेत होतात मुख्य म्हणजे, तर तेही तुम्ही बघू शकतात। आणि अशा पद्धतीने एकाच केकमध्ये आपण 2 डिझाईन्स बनवू शकतो। म्हणजे हा आहे पायनॅपल फ्लेवरचा केक, बट त्याच्यावर आपण काही चॉकलेट्सही लावलं, कारण केक ही अशी गोष्ट आहे जी छोट्याशा रडणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरती पण हसू आणेल। जेव्हा तो खातो तेव्हा त्याला स्पेशली हे वरचे जे टॉपर्स आहेत चॉकलेटचे किंवा काय डेकोरेशन असेल त्याच्यावरती स्ट्रॉबेरी असेल, चेरी असेल, ह्या गोष्टी ते सगळ्यात आधी उचलून घेतात आणि खातात। तर अशा पद्धतीने हा केक बघा किती सुंदर दिसतोय। तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।